जय महाराष्ट्र मित्रांनो, मला सकाळी मी कॅबचा व्हिडिओ बनवून टाकलाय. जे कॅबचे रेट वाढलेले हे मी असंच फेक नाही बोललो, कारण की गव्हर्नमेंटकडनं खरंच वाढलेलं आहे. तर काही लोक मला कमेंट किंवा मेसेज केलेले आहेत की दादा वाढलेले तर खरं आहे, पण कस्टमर देत नाहीये आणि ॲपमध्ये अपडेट नाही. तर ॲपमध्ये अपडेट होऊ किंवा नाही होऊ, गव्हर्नमेंटने अप्रुव्हल दिलाय म्हणजे आपल्याला त्या पद्धतीने घेऊन जायचंय. तर बघा, जर तुम्ही आयडी ब्लॉकच्या भीतीने किंवा ह्याची जर तुम्ही पैशाचा जर काही प्रॉब्लेम असेल ना, तर आयडी कंपनी ओपन करून देते आणि उबेर तर ओपन करते बऱ्याच लोकांचा पैशाच्या घेतल्यामुळे. जर तुमची आयडी ब्लॉक झाला असेल तर. आणि राहिले रॅपिडो, आणि रॅपिडोला आपल्याला मोठं करायचंच नाहीये, एक नंबरचं चिंदीगिरी करते ते माहिती तुम्हाला. तर रॅपिडोचं ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देऊ नका. आणि आम्ही तर बघा, रिक्षावाले आम्ही मार्च पासून कंटिन्यू मीटरवरती घेऊन जातोय. बरेच कस्टमर लोकांचे वाद होतात, पण या गोष्टीसाठी तुम्हाला त्यांना मीटरप्रमाणे आणि ज्या रेट आपल्याला अप्रुव्हल गव्हर्नमेंटने दिलेलं आहे त्या पद्धतीने जर घ्यायचं असेल तर तुम्हाला बोलणं गरजेचं आहे. तुम्ही बोलताल तर तुम्ही करताल, कारण की बघा, ह्या कंपनीचे आपण काही गुलाम नाहीये. तुम्हाला माहिती आहे, रेट ज्यावेळेस बुकिंग करताना, तर आता ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि एखादं कुठलं तरी अमाऊंट टाकून बुक करायला बघा. आणि त्या बुकमध्ये ना तुम्हाला तिथं दाखवलेलं असतं की हे फायनल रेट नाहीये, तुम्ही ड्रायव्हर सोबत बसून डिस्कशन करून तुम्ही फायनल रेट ठरवू शकता. असं ओला बोलतं, उबेर बोलतं, सगळं बोलतं. आणि आपल्याला पण अमाऊंट दाखवताना ऑफर प्राइस दाखवत असतं. तर यासाठी तुम्ही लक्षात ठेवा की प्रत्येक कस्टमर कन्व्हिन्स होतो, त्याला करता आलं पाहिजे. तर तुम्ही कस्टमरशी बोलत राहा. नुसतं मोबाईलमध्ये रील स्क्रोल कराल, ह्याचा व्हिडिओ बघा, त्या फेसबुकवरती हे करा, हे नका करू. तुम्ही कस्टमरशी बोलताल ना, त्यांना डील द्या, त्यांना सांगा ज्या गोष्टी आहेत ना ते रिअल सत्य सांगा, त्यावेळेस ते कन्व्हिन्स होतील. मग हळूहळू एकावरती एक जर झालं तर तुमचं कंटिन्यू, तुम्हाला जर सवय पडली तर तुम्ही बरोबर त्यांना मीटरवरती घेताल. एकही राईड कॅन्सल होत नाही. माझ्या बाबतीत असं होत नाही. मी जर कस्टमर बसवलं तर 100% त्यांना मीटरने घेऊन जातो. सेल करता आलं पाहिजे, आपली क्वालिटी, आपलं बोलणं आपल्याला सेल करता आलं पाहिजे की कोणासमोर कोणत्या पद्धतीने बोलता आलं पाहिजे. कस्टमर जर सॉफ्ट असेल तर आधी तुम्ही सॉफ्टनेस घ्या. कस्टमर जर तुम्हाला उतरल्यानंतर ना रूडली वापरत असेल, तर बऱ्याच जणांचे व्हिडिओ वगैरे बघतो मी, तर रूडली वापरत असेल तर सध्या आधी नॉर्मल घ्यायचं, डोक्यावरती बर्फ ठेवायचं, मग नंतर जास्त काय झालं तर मग तुम्ही तुमच्या रूडली याच्यावरती यायचं. पण शक्यतो मीटरने घेऊन जावा आणि होणार. अपडेट होतील तेव्हा होतील, पण आता गव्हर्नमेंटने अप्रुव्हल दिलाय त्या पद्धतीने घेऊन जावा. कॅबवाले भावांनो, नुकसान करू नका. तुमचं एका दिवसाला 1,500 ते 2,000 रुपये तुमचं नुकसान होतं, आणि 1,500 ते 2,000 रुपये नुकसान म्हटलं तर तुमचं किती झालं माहिती का?